अधीक्षक अभियंत्यांच्या त्या कडक इशाऱ्याला बीडच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपली। रात्रभर जीवघेणी वीज वाहिनी हवेत लटकली, लाईनमन मात्र घोरत पडला। पावसाळ्यात निष्काळजीपणा आढळल्यास थेट घरचा रस्ता दाखवा, असा कडक इशारा महावितरणचे कर्तव्यदक्ष अधीक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत यांनी 1 जून 2026 रोजी माळीवेस उपविभाग कार्यालयातील बैठकीत अधिकाऱ्यांना दिला होता। पण साहेब, तुमच्या या आदेशाला उपविभाग माळीवेस येथील कर्मचाऱ्यांनी पार केराची टोपली दाखवल्याचे संतापजनक चित्र बीड शहरात पाहायला मिळाले। अधिकाऱ्यांचा आदेश फक्त कागदावर आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी मात्र थेट जनतेच्या जीवावर उठल्याचा प्रकार समोर आला आहे। बीड शहरातील पथक क्रमांक 1 अंतर्गत येणाऱ्या कागदी दरवाजा येथील जुनी मामू डीपी मधून जाणारी LT लाईनची मुख्य विद्युत तार 8 जून 2026 रात्री 12:10 सुमारास अचानक तुटली। ही तार तुटून थेट हवेत लटकत होती। सर्वात भयानक बाब म्हणजे या तुटलेल्या तारेमध्ये तब्बल 11 तास पूर्ण दाबाने विद्युत प्रवाह सुरू होता। हा चौक अत्यंत गजबजलेला असून येथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते। रात्रीच्या वेळी सोसाटाचा वारा सुटल्यामुळे ती जिवंत विद्युत तार हवेत हेलकावे खात होती आणि त्यातून ठिणग्या उडत होत्या। यामुळे परिसरात कधीही मोठा अनर्थ होऊन मोठा स्फोट किंवा दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती। रात्री 12 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत तब्बल 11 तास ती मृत्यूचा सापळा बनलेली तार तशीच लटकत होती। स्थानिक सुजाण नागरिकांनी प्रसंगावधान राखून संबंधित लाईनमनला एकामागून एक अनेक फोन लावले, मात्र जनतेच्या पैशांवर पगार घेणाऱ्या त्या निर्ढावलेल्या लाईनमनने नागरिकांचा एकही फोन उचलण्याची तसदी घेतली नाही। एकीकडे लाईनमन फोन बंद करून किंवा दुर्लक्ष करून घरात सुशेगात आराम करत झोपला, दुसरीकडे विद्युत धक्क्याने कोणाचा जीव जाऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून रात्रभर त्या तुटलेल्या तारेची राखण करावी लागली। या निष्काळजीपणामुळे रात्रभरात एखादी मोठी जीवितहानी झाली असती, एखादा निष्पाप जीव गेला असता किंवा मोठी दुर्घटना घडली असती तर याचा जबाबदार कोण राहिला असता, असा संतप्त सवाल आता बीडचे नागरिक विचारत आहेत। या भोंगर कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये महावितरण विरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। कामचुकार कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवू, हा अधीक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत यांचा शब्द केवळ थेट इशारा होता की त्यात खरोखरच धमक होती, हे पाहण्याची वेळ आता आली आहे। रात्रभर नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करून फोन न उचलणाऱ्या त्या मुजोर लाईनमनवर तात्काळ निलंबनाची कारवाई होणार का? राजपूत साहेब त्याला खरोखरच घरचा रस्ता दाखवणार का? याकडे आता संपूर्ण बीड शहराचे लक्ष लागले आहे।